या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। तेलंगणामध्ये हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी कॅम्पस जवळील 400 एकरवर पसरलेल्या कांचा गचिबौली जंगलामध्ये झाडे तोडण्यात आलेली आहेत आणि या विरोधात आता विद्यार्थी आक्रमक झालेत। हा परिसर हैदराबादचे फुफ्फुसे म्हणून ओळखला जातो। आयटी पार्क बांधण्यासाठी गेल्या आठवड्यात परिसरातली झाडं तोडण्यात आल्याचं समजतंय। हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि पर्यावरणवादी या प्रकल्पाविरुद्ध सतत निदर्शने करीत होते। यानंतर तेलंगणा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने 400 एकर जमिनीवर सुरू असलेल्या कत्तलीच्या मोहिमेला स्थगिती दिली। या मुद्द्यावरून तेलंगणामध्ये राजकीय वादही सुरू झाला। विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीने ही जमीन परत घेण्याची आणि तिथे इको पार्कमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली। तर तेलंगणा सरकारच्या मते या प्रकल्पात 50,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि एकदा तो पूर्णपणे विकसित झाला की जवळपास 5 लाख लोकांना इथे रोजगार मिळणार आहे। मात्र यामुळे निसर्गाला मोठी हानी पोहोचणार आहे असं म्हटलं जात आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।